दिसतोय परक्याचा, फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा, नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा, फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं कामिनी ही या गोष्टीमुळे दुःखी आहे की ती आपल्या सुनेचं जीवन सुखी नाही करू शकली. सोहनलालला सुद्धा या गोष्टीचा पत्ता लागतो की आशाचं लग्न मोडलेलं आहे. सिद्धांत नानांना भेटायला येतो. तो आपल्या घरच्यांच्या विरोधात जाऊनही आशाशी लग्न करायला तयार आहे. नाना सिद्धांतच्या या प्रस्तावाबद्दल कामिनी आणि आशिषशी बोलतात आणि असा निष्कर्ष काढला जातो की सिद्धांत एक अतिशय चांगल्या मनाचा माणूस आहे. आता पुढे बाळा, त्यांचं हेच बोलणं आपल्याला खोटं ठरवायचंय. पण मम्मी, ही गोष्ट सत्य नाही हे आपण कसं म्हणू शकतो? मी विधवा आहे हे समजल्यावरच तर सिद्धांतच्या आईवडिलांनी माझ्याशी लग्नाला नकार दिला. सिद्धांतच्या घरच्यांनी नकार दिला आहे. सिद्धांतने तर नकार नाही ना दिला बेटा. आणि तुझ्या लक्षात आहे सिद्धांतने स्वतः तुझ्याकडे हा विषय काढला होता बघ. हो नानू. त्याच्या घरचे काहीही म्हणून सिद्धांतला आजही तुझ्याशी लग्न करायची इच्छा आहे. काय? सिद्धांत खरंच खूप चांगला मुलगा आहे आणि त्याच्या मनात ही जी हिम्मत आहे त्याला मी सलाम करते बघ. आणि म्हणूनच त्याला नाउमेद नाही करता कामा. हो बेटा, आणि आम्ही दोघांनी हा निर्णय घेतलाय की हे लग्न जरूर होईल. आजपासून 2 दिवसानंतर हे लग्न होणार आहे. बाळा, मी हे लग्न खूप धूमधडाक्यात नाही करू शकणार. पण हो, पारंपरिक रीतीने अवश्य करणार जर तुझी काही हरकत नसेल तर. मम्मी, मी काय बोलू आता? मला तर काही आठवत सुद्धा नाही. तुम्ही सगळे जो निर्णय घ्याल मला मान्य असेल तो.
माझी आठवण येते की नाही रे? मानलं की आपण दोघांनी डिसाईड केलेलं आहे की एकमेकांच्या करिअरमध्ये कधी इंटरफिअरन्स करायचं नाही, पण प्रेम नावाची काही गोष्ट असते की नाही? ब्युटिफुल, तुझा माझ्या प्रेमावर भरोसा नाही? तू माझं प्रेमच नाहीस, माझं आयुष्यही आहेस. आणि मी माझ्या आयुष्याशिवाय तर जगूच शकत नाही. अच्छा, ओ वाव, माझ्याशिवाय जगायचा विचारही नाही करू शकत. आणि मला मिळवण्यासाठी काय प्रयत्न करतोयस? घरच्यांनंतर आपल्या बाबतीत सगळं कळलं. काय? मावशीलाही भेटायचंय तुला. तू घरच्यांना माझ्या बाबतीत सांगून नाही टाकलंस? हो, तूच तर म्हणाला होतास ना की प्रेमाचा सुगंध लपून राहतो का कधी. मग बस, हे सगळं बोलणं मावशीने ऐकलं आणि मला तुझ्या बाबतीत सांगावं लागलं. काय सांगितलंस तू मावशीला? अरे हेच की तुझं नाव विजय आहे, तुला खूप मोठा बिझनेसमॅन व्हायचंय, माझ्यावर तुझं खूप प्रेम आहे. आता मावशीला तुला भेटायचंय. नाही पल्लवी, मी ज्या उद्देशानं वाटचाल करतोय तो उद्देश पूर्ण केल्याशिवाय मी दुसरं काही करू शकत नाही. म्हणूनच मी तुला म्हटलं होतं की अजून काही काळ घरच्या लोकांना आपल्या बाबतीत सांगू नको. पण आता घरच्यांना सगळं कळलेलं आहे आणि मावशीचं म्हणणं आहे की तू जाऊन त्यांना भेट आणि त्यांना पुरावा दे की तू माझ्यावर किती प्रेम करतोस. पल्लवी, मी तुला म्हटलं ना की तू माझं आयुष्य आहेस आणि आयुष्यात परीक्षाही येतात आणि अडचणीही. पण आयुष्य नसेल तर कोणी जिवंत कसं राहील? त्याचप्रमाणे ब्युटिफुल, तुझ्याशिवाय मी नाही जगू शकत. आज माझा थोडा नाईलाज आहे, पण उद्या असा कोणताच नाईलाज नसेल. कोणत्या नाईलाजाविषयी बोलतोयस तू? ते तुला नाही समजणार पल्लवी, आणि नाही समजलं तरच चांगलं आहे. माहिती नाही, तुझं हे सगळं बोलणं ऐकून मला खूप टेन्शन येतं. मला तर तुझ्याबद्दल असं वाटतं की तुला दुसरी कोणतरी आवडली. जरी कोणी आली तरी पण थोड्या दिवसांसाठी, कारण जगायचं तर तुझ्याच सोबत. आणि ब्युटिफुल, तुझ्याशिवाय जगण्याचा तर मी विचारच करू शकत नाही. एक्सक्यूज मी. हॅलो. हा सिद्धांत बेटा, मी बोलतोय. बाळा, मी कामिनी आणि आशाशी बोललो आहे. आम्हाला तुझा निर्णय मान्य आहे. मला हेच ऐकायचं होतं बेटा. ज्या मुहूर्तावर तुला आशाशी लग्न करायचं होतं, आपण त्याच मुहूर्तावर लग्न करू. आम्ही सगळी तयारी करतो, तू चिंता नको करूस बेटा. ठीक आहे, मग तुम्ही तयारी करा सगळी. मी पोहोचेनच तिथे. ठीक आहे बेटा, सुखी राहा. विजय, हा? कोणाशी बोलत होतास? काही नाही ब्युटिफुल. अगं एक बिझनेस डील चालू आहे. 2 दिवसांनी त्याची मीटिंग आहे आणि मला हे डील काही झालं तरी करायचं आहे. ठीक आहे बाबा, बिझनेस कर, डील्स कर, काही प्रॉब्लेम नाही. पण आपल्या लग्नाचाही काही विचार कर तू, ठीक आहे? आणि घरच्यांना येऊन भेट. अगं ब्युटिफुल, आधी तू वकील तर बन ना, त्यानंतर लग्न करूच आपण. आणि राहिला प्रश्न तुझ्या मावशीकडे येऊन हात मागायचा तुझा, तर तू म्हणशील तेव्हा येऊन मागेन मी. कारण ना मी तुझा हात सोडू शकतो आणि ना तू माझा हात सोडू शकतेस. काय रिपोर्ट? सर, मी त्या 4 जणांची माहिती काढली आहे. त्यापैकी 2 तर अजून जेलमध्ये आहेत, ज्यांना जामीनही नाही मिळालाय. त्यापैकी एक आहे मुकुंद मुजुमदार आणि दुसरा आहे रोहित शर्मा. आणि बाकीचे 2? सर, एक आहे सुरेंद्र पाटील आणि दुसरा आहे गोविंद कपूर. सुरेंद्र पाटीलवरही आपल्या पत्नीच्या खुनाचा आरोप आहे. त्याच्या घरात 2 मुलं आहेत. सर, तो इतकाही पैसेवाला नाहीये की एवढं मोठं काम करून घेऊ शकेल. बाकी सर काही सांगता येत नाही. या गोविंद कपूरच्या बाबतीत काय म्हणणं आहे तुझं? सर, गोविंद कपूरच्या घरात तर कोणीच नाहीये. काय?
हो सर. गोविंद कपूरवरही खुनाचा आरोप आहे सर. त्याने बलराज अरोडाच्या मुलीबरोबर लग्न केलं आणि त्याच्याच घरात घरजावी बनून राहतो. तो काय करू शकतो काय नाही करू शकत या गोष्टींचा अंदाज लावणंही कठीण आहे. कारण बलराज अरोडा अतिशय संपन्न आणि पैसेवाला माणूस आहे. हे बघा सर, हा आहे गोविंद, बलराज अरोडाचा जावई. जर याच्या बाबतीत असं म्हटलं की हा यामुळे मोकळा आहे की आशा स्वतःची स्मृती गमावून बसली आहे तर चुकीचं नाही ठरणार. कारण आशाला याला काही झालं तरी शिक्षा मिळवून द्यायची होती. रेखा ही भाग्याची. वा साले साहेब वा. अरे तू तर कमालच केलीस. अरे तू मला वाचवण्यासाठी जे काही केलंस ना ते मी आयुष्यभर नाही विसरू शकणार. असं कसं बोलता तुम्ही जावई बापू? तो रिदिमाचा भाऊ आहे. तिच्या सौभाग्यावर संकट कसं काय येऊ दे? मामा, 2 दिवसांनी मंदिरात माझा आशाबरोबर लग्न आहे आणि ते लोक हेच समजतायत की मी तुम्हा सगळ्यांविरुद्ध जाऊन तिच्याशी लग्न करतोय. ते बिचारे तर हा विचारही नाही करू शकत की आतापर्यंत जो काही खेळ झालेला आहे तो आपणच खेळलेला आहे. ती आशा जावई बापांना तुरुंगाची हवा खायला पाठवणार होती. अरे त्यांच्याकडून एक खून काय झाला, तिने जावई बापूंना फाशीच्या फंद्यापर्यंत पाठवण्याचा निर्णय सुद्धा घेऊन टाकला. पप्पा, बस एकदा तिचं लग्न आपल्या विजयबरोबर झालं ना तर ती पूर्णपणे आपल्या मुठीत असेल. बघा, तिला मुठीत ठेवण्यासाठीच तर जावई बापू आपण सगळ्यांनी हा डाव रचलेला आहे. बघाच तुम्ही, एकदा तिचं सिद्धांशी लग्न तर होऊ द्या, मग या पिंजऱ्यात ती आली ना की बघा कसे तिचे पंख कापून टाकते. ते खूप उड्या मारत होती ना होती. तुम्हाला शिक्षा द्यायचं म्हणत होती. सुहासिनी, त्या लोकांच्या मनात तर दूरपर्यंत हा विचार नाही येणार की याचं नाव सिद्धांत नाही विजय आहे. आणि हा याच नकली नावाने आशाला भेटला होता. आणि याचं रोडवर आशाला भेटणं योगायोग नाही, आपला प्लॅन होता. असं आहे पापा, आपल्याला असं नव्हतं वाटलं की आशा बरोबर त्याच दिवशी तो अपघात होईल. त्याने काय फरक पडतो? त्याच निमित्ताने आशाच्या जवळ जाता आलं तुला. ते लोक तर आजही हेच समजतात की सिद्धांत आणि आशा एकमेकांबरोबर ज्युनियर कॉलेजमध्ये होते. पण त्या लोकांना हे नाही माहित की यातली प्रत्येक गोष्ट साफ खोटी आहे, जिला सत्य बनवून समोर आणलं गेलंय. आशाला तर काही पण आठवत नाही, म्हणून मी जे काही त्यांना सांगतो ते सगळं त्यांना खरं वाटतं. आणि आता तर परिस्थिती आहे की आशा खरोखरच हे समजायला लागले की ती कॉलेजमध्ये माझ्यासोबतच होती. आता जोवर तुझं आशाशी लग्न होत नाही ना तोवर हे सत्य उघडकीला येतं कामा नये. सुहासिनी, हे सत्य समोर येऊ नये म्हणूनच तर आपण आशाचं स्थळ आल्यावर नानांना नकार दिला होता ना. खरं तर नकार नाही दिला, अपमानित करून त्यांना हाकलवून दिलं. आणि जर आशा आणि सिद्धांताचं लग्न आपण ठरवलं असतं ना तर ही गोष्ट दूरपर्यंत पसरली असती की आशा या घरची सून होणार आहे. आणि मग या गोष्टीकडे पोलिसांचंही लक्ष गेलं असतं. पप्पा, ते लोक आशाचं लग्न याच्याशी चुपचाप लावून देत आहेत. आपल्याला तर हेच हवंय ना. आणि आशिष हेच समजतोय की पप्पांनी खरोखर NRIला विजय नाही सिद्धांतच्या लग्नासाठी शब्द दिलाय म्हणून. सगळं काही आपण नीट विचार करूनच केलंय. अरे याच सगळ्या गोष्टी तर आहेत ज्यामुळे नाईलाज होऊन त्यांना लग्नाचा निर्णय घ्यावा लागला. आता 2 दिवसानंतर आशाचं लग्न होणार आणि लग्नानंतर आशा त्याच घरात राहायला नको, यासाठी तुम्हाला तुमचा खरा रंग तर दाखवायलाच. अगं तू काळजी करू नकोस, आशा लग्न झाल्यावर येणार ती आपल्याच घरात इथेच. पप्पा, तुम्हा सर्वांच्या सांगण्याप्रमाणेच मी वागतोय, तेच करतोय.
पण मी पण काय बाळा, आता तर तू विजयाच्या जवळ आहेस. ममा, तुला माहिती आहे माझं पल्लवीवर किती प्रेम आहे आणि मला तिला मुळीच फसवायचं नाहीये. हा डाव जिंकणं माझी हार नको बनायला. हो, का काळजी करताय साले साहेब? तुझी जीवनसाथी तीच बनणार. हा, जिजू, लग्न झाल्यावर आशाला असं लाथाडणं इतकं सोपं असेल? तिला घरातून हाकलून देण्याचे मार्ग तर मीच शोधून काढेन. पण आत्ता आम्हा सगळ्यांना तुझा खूप अभिमान वाटतो. तू आपल्या बहिणीचं सौभाग्य वाचवलेस, जे तुझं कर्तव्यच होतं, आणि तू तुझं हे कर्तव्य व्यवस्थित पार पाडलंस. रेखा ही भाग्याची. काय हे तू काय बोलतेस पल्लवी? हो काका, बस आत्ता थोड्या वेळापूर्वीच आशाशी बोलणं झालं. सिद्धांतने सांगितलंय की त्याला कोणत्याही परिस्थितीत आशाशी लग्न करायचं. घ्या, अशी काय जादू केलीये बरं त्या लोकांनी सिद्धांतवर, की त्या मुलाला काहीही झालं तरी आशाशीच लग्न करायचं? याचा अर्थ पल्लवी, तो मुलगा आपल्या घरच्यांच्या मर्जी विरुद्ध लग्न करतो. हो जवून काका, मी तर हाच विचार करून खुश आहे की तो किती चांगला मुलगा आहे, की आशाला नवं आयुष्य देण्याकरता किती तडजोडी करतो. तू भेटली आहेस का त्या मुलाला? नाही ग मावशी, ऍक्च्युली मी त्याला एकदाही भेटू शकले नाही. मला नाही माहित तो कोण आहे, त्याची फॅमिली, आय डोंट नो. जेव्हा दोन लोक अशा प्रकारची तडजोड करतात तेव्हा कुठे ना कुठे काही ना काही स्वार्थ असतोच असतो. त्या मुलाने आशामध्ये असं काय पाहिलं? ती तर वकिली नाही आहे आता. शिवाय स्मृती गमावल्यावर मग तिने तिचं प्रोफेशनही गमावलं. म्हणूनच तर मी म्हणते की सिद्धांत खरोखर खूप चांगला माणूस असणार, आणि त्याच्या या पावलाला स्वार्थाचं नाव देता कामा नये. तुला माहिती आहे हा मुलगा कोण आहे? कोणाचा मुलगा आहे? राहतो कुठे? नाही, ऍक्च्युली मला काहीही माहिती नाही. विश्वास ठेवा. कुठे राहतो, काय करतो, मी त्याला कधी भेटूच शकले नाही. माहिती नाही. माहिती नाहीये की सांगायचं नाहीये तुला? आम्ही तिच्या लग्नात विघ्न आणू नये म्हणून? नाही ग मावशी, मला खरंच काही माहिती नाही सिद्धांत कोण आहे. पण मी तुम्हा दोघांना फक्त एकच रिक्वेस्ट करेन, आशाच्या लाईफमध्ये खूप दिवसांनी असं सुख येत आहे. प्लीज ते सुख हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नका. नंतर माहित नाही हे सुख तिच्या लाईफमध्ये पुन्हा कधी येईल. हरीश, मी तुला त्या मुलाच्या बाबतीत माहिती काढायला सांगितलं होतं ना? मी माहिती काढायचा प्रयत्न केला होता पप्पा, पण सिद्धांत नावाच्या कोणत्याही माणसाचा पत्ताच नाही लागला. मी ऐकलं होतं की तो आशाच्या बरोबर त्या वर्षी त्या कॉलेजमध्ये होता. मी कॉलेजमधूनही माहिती काढायचा प्रयत्न केला होता पप्पा, पण त्या वर्षी सिद्धांत नावाचा कोणीही मुलगा कॉलेजमध्ये नव्हताच. तुझ्याच्याने काही होऊ शकत नाही हरीश. काही कामाचा नाही आहेस तू. आजपर्यंत बहाणे करण्याव्यतिरिक्त तू काही केलं तरी आहेस का? आशा बरोबर त्या मुलाचं लग्न होणार आहे आणि तुला पूर्ण शहरात त्या नावाचा कोणी माणूसच नाही सापडला. मला वाटतं आता सगळं काही चुपचाप बघतच राहावं लागणार. रेखा ही भाग्याची. थांब तू, माझ्या पाया नको पडत जाऊस प्लीज. का?
बाळा, आता मी तुझी मम्मी आहे. तुझं कन्यादान करणारे मी आता. हं? आणि मला नाही वाटत की माझ्या मुलीने माझ्या पाया पडावं. ओके? कसला विचार करत असतेस तू नेहमी? हं? इथे बस. चल. हे बघ बाळा, आपल्या डोक्यात असा कोणताही विचार येऊ देऊ नकोस ज्यामुळे तू उदास होशील. आता फक्त चांगल्या गोष्टींचाच विचार करतो, म्हणजे तू नेहमी आनंदी राहशील. ओके? मला काय माहीत मम्मी की माझं येणारं आयुष्य कसं असू शकेल. बाळा, आयुष्याच्या बाबतीत एक सत्य समजून घे. तू जसा विचार करशील अगदी तसंच तुझ्या बाबतीत घडेल. तू चांगला विचार केलास तर चांगलंच होणार. पण माझे असे काहीच विचार नाही आहेत. तेच तर म्हणते ना बाळा की आता तू विचार कर, आपल्या नवीन आयुष्याचा विचार. त्यातली नवी स्वप्न, नवे रंग, नव्या जबाबदाऱ्यांचा विचार तू करायला हवास. कामिनी बेटा, काय बाबा? काय गप्पा चालल्या आहेत? बाबा, मी हिला समजावत होते की आता हिला आपल्या नव्या आयुष्याचा आणि जबाबदाऱ्यांचा विचार करायला हवा. बोलणं झालं बाबा सिद्धांशी तुमचं? हो बेटा, आज संध्याकाळी सिद्धांतशी बोलणं झालं. तो म्हणाला की तो लग्नासाठी पोहोचेल म्हणून. ठीक आहे बाबा. आणखी एक गोष्ट मला तुला विचारायची होती बेटा. हो, बोला ना बाबा. बेटा, मला असं विचारायचं होतं की या लग्नासाठी सोहनलालला बोलवायला पाहिजे का? हो बाबा, आपल्याकडून कोणतीही चूक होता कामा नये. आपण आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या आणि त्या लोकांना आमंत्रणही द्यायचं. मग येणं न येणं त्यांच्या हातात आहे. हो बेटा, मला पण असंच वाटत होतं. अनेकदा बरीच नाती याच कारणामुळे तुटत असतात की प्रत्येक माणूस हाच विचार करतो की समोरच्याने नातं नाही निभावलं, मग आम्ही नातं का निभावू? पण आपण नातं निभवायचंच. बाबा, गायत्रीला बघा, सगळ्यात चांगलं उत्तर हे असेल की आपण आपल्या आशाचं लग्न धूमधडाक्यात करू. आणि हो, त्याचबरोबर त्यांना खूप सन्मानाने वागवायचं लग्नामध्ये. ठीक आहे बेटा, मी सोहनलालशी बोलतो ह्या विषयावर. तुम्हाला वाटत असेल बाबा तर तुम्ही बोलून घ्या, पण इन्व्हिटेशन कार्ड तर बघा मीच देऊन येणार. आशा बेटा, आशा, आशा बेटा, आशा बेटा, आशा बेटा. माझा अजय कुठे? बोला ना नानू, कसा आहे तो? तू मोठ्या अशा गाढ झोपेतून जागी झालीस बेटा. सत्य तर हे आहे की तुझा अजय आता ह्या जगात नाहीये.